नमस्कार मंडळी, तर अनेकांच्या घरामध्ये लवकरच गौरींचं आगमन होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोखंडी स्टँडवरती गौरीला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहे। अनेक जणांकडे वेगवेगळ्या प्रकारची बॉडी असते आणि बॉडीला साडी नेसवायला फारसे कष्ट लागत नाहीत, पण लोखंडी स्टँडवरती साडी नेसवायला थोडंसं अवघड वाटतं। पण आज मी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने साधी साडी गौरीला व्यवस्थित कशी नेसवायची, एकदम परफेक्ट साडी आज आपण नेसवून दाखवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्याकडे असं लोखंडी स्टँड आहे। ह्या स्टँडला आपण असे हात बांधून घेतलेले आहेत आणि खाली कमरेभोवती मी माझ्या 2 कॉटनच्या ओढण्या एकावरती एक गुंडाळून घेतलेल्या आहेत। ओढणी लहान असल्यामुळे मी 2 ओढण्या बांधून घेतलेल्या आहेत। तुम्ही कॉटनची साडी किंवा एखादा कॉटनचा कपडाही बांधून घेऊ शकता, मात्र तो नवीन असायला हवा, कारण आपण गौराईला शक्यतो जुनं काही घालत नाही, त्यामुळे शक्यतो नवीन वस्त्र गुंडाळा। तर ह्यामुळे काय होतं, एकतर शेप सुद्धा चांगला येतो, त्याबरोबरच याचा वापर आपल्याला नंतरही होणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल। तर लोखंडी स्टँड मी खाली पाटाला बांधून घेतलेला आहे। तुम्ही गौरी कशावरती उभारणार आहात त्याला हे स्टँड बांधून घ्यायचं, त्यानंतर कमरेभोवती ओढणी गुंडाळायची, हात बांधून घ्यायचे आणि साडी नेसवायला सुरुवात करायची। तर व्हिडिओमध्ये पहा, नेसत्या पदराकडून मी 1 हात होईल एवढी लांब अशी साडी सोडून घेतलेली आहे। नेसत्या पदराकडून आपल्याला 1 हात साडी सोडून उरलेल्या साडीच्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला जेवढा पदर लागणार आहे तेवढी पण साडी सोडायची आणि उरलेल्या साडीच्या आपण अशा छोट्या छोट्या प्लेट्स करायच्या, जेणेकरून निर्या सुद्धा भरपूर होतात आणि छान दिसतं। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, इकडून आपण हातभर साडी सोडली होती नेसत्या पदराकडून आणि इकडचा जो भाग आहे तो आपण पदरासाठी सोडलेला आहे। त्यानंतर वरच्या ज्या प्लेट्स आपण करून घेतलेल्या आहेत तिथे आपल्याला सर्व निर्या एकत्र धरून एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून त्या निर्या विस्कटणार नाहीत। साडी नेसवायला जर कोणी मदतीला असेल तर तुम्ही त्यांना नक्की मदतीसाठी घ्या, त्यामुळे साडी व्यवस्थित आणि पटकन नेसून होते। तर वरून कोणाला तरी धरायला सांगायचं आणि वरून खालीपर्यंत अशा एकत्रित प्लेट्स आपण करून घ्यायच्या आहेत, कारण आपण छोट्या छोट्या निर्या केल्या होत्या, त्यामुळे ह्या प्लेट्स अशा व्यवस्थित खालून वरतीपर्यंत केल्या तर त्या व्यवस्थित होतात। तर अशा प्लेट्स तयार करून झालेल्या आहेत। ह्या प्लेट्स आपण गौरीच्या बरोबर समोर धरायच्या। त्यानंतर आपण जो नेसता पदर सोडला होता तो आपल्याला गौराईच्या मागच्या बाजून घ्यायचा आहे आणि पुढे कमरेच्या समोर आपल्याला तो खोचून घ्यायचा आहे, किंवा तिथे एक सेफ्टी पिन तुम्ही लावू शकता। तर ह्या ज्या निर्या आहेत तोपर्यंत मी इथे ठेवून घेते आणि मागचा पदर आहे जो नेसता पदर सोडला होता त्याला पुढे घेऊन अशी एक सेफ्टी पिन लावून घेते आणि त्यानंतर आपण ह्या ज्या निर्या तोपर्यंत स्टँडवरती ठेवून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत। तर स्टँडला निर्या खोचण्यासाठी एक जागा असते, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्टँडच्या उंचीनुसार ह्या निर्या व्यवस्थित एकत्र जुळवून धरायच्या आहेत आणि त्यानंतर उरलेल्या ज्या आहेत त्या आपल्याला तिथे एक जागा असते, एक आयताकृती चौकोन असतो, त्यामध्ये ह्या निर्या खोचून घ्यायच्या आहेत। तर आपापल्या गौराईच्या उंचीप्रमाणे तुम्ही खोचून घेऊ शकता आणि त्यानंतर आपण जो डोक्यावरती पदर घेण्यासाठी सोडलेला आहे तो आधी मोजून घ्यायचा आहे आपल्याला, की तो डोक्यावरती व्यवस्थित घेण्यासाठी पुरतोय का। त्यानंतरच आपण पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या करणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय पदर अगदी व्यवस्थित आणि भरपूर निघलेला आहे। तर अशा पद्धतीने चेक करायचं, त्यानंतर पुढची कृती करायला सुरुवात करायची। आणि खाली आपण उंचीनुसार ज्या प्लेट्स आहेत त्या सोडल्या होत्या आणि बाकीच्या आत खोचून घेतल्या होत्या, तर पुन्हा खालून त्या व्यवस्थित जुळून घ्यायच्या आणि थोड्याशा पसरून घ्यायच्या, त्यामुळे निर्या पण दिसायला छान दिसतात। त्यानंतर मग आपण ज्या ठिकाणी एखादी निरीपिन लावतो त्या ठिकाणी तुम्ही एक सुंदर अशी खड्यांची मोत्यांची निरीपिन लावू शकता, त्यामुळे साडी दिसायला छान दिसते। इथे मी तात्पुरतं साधीच सेफ्टी पिन लावून घेत आहे। तर या ठिकाणी मी काठपदराची, पण ती सिल्क साडी आहे, थोडी मऊ आहे आणि तिथून निर्या घसरू नयेत त्यासाठी कमरेला सुद्धा समोरून अशा पद्धतीने एक मागे दोरी बांधून घेणार आहे, त्यामुळे त्या निर्या अजिबातच हलणार नाहीत।
त्यानंतर साडी शेपमध्ये दिसावी, साडीचा लुक खूप सुंदर दिसावा यासाठी आपण कमरेवरती अशा काही प्लेट्स करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काठ घ्यायचा आहे आणि तो काठ आपल्याला निऱ्याच्या आतमध्ये घालून आपल्याला अशा पद्धतीच्या बॉल पिन्स मिळतात बाजारामध्ये, याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा टाचण्या किंवा आपली साधी सेफ्टी पिन सुद्धा चालेल, मात्र ती सारखी लॉक करावी लागते, त्यामुळे अशा पद्धतीच्या पिन्स मी वापरलेल्या आहेत। तर ही पिन आपल्याला आतमध्ये निऱ्याच्या खोचून घ्यायची आहे आणि त्याबरोबरच मागच्या बाजूला देखील आपल्याला अशाच पद्धतीची सेफ्टी पिन किंवा बॉल पिन लावून घ्यायची आहे। तर अजून एकदा तशाच पद्धतीने आपल्याला एक प्लेट उचलायची आहे आणि त्याच पद्धतीने ही प्लेट आपल्याला निऱ्याच्या आतमध्ये घालायची आहे। तिथे एक पिन लावायची आहे बॉल पिन, त्याबरोबरच मागच्या बाजूला देखील एक बॉल पिन लावायची आहे। तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला तर लगेच तुमच्या लक्षात येईल। अशाच पद्धतीने 4, 5, 6 अशा प्लेट्स आपण करून घेणार आहोत। जोपर्यंत आपल्या साडीची उंची बरोबर ती येत नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीच्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आपण आतमध्ये जी कॉटनची ओढणी गुंडाळलेली होती याचा वापर या ठिकाणी होऊ शकतो, कारण आपण ज्या प्लेट्सला पिन लावत आहोत तर ती पिन आपण आतल्या ओढणीला धरून जर लावली तर ती प्लेट्स अजिबात हलणार नाही। तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5 ते 6 प्लेट झालेल्या आहेत आणि साडीची उंची ही एकदम बरोबर आली की मी प्लेट्स करायच्या बंद केलेल्या आहेत। साडीची उंची बरोबर येईपर्यंत आपण प्लेट्स घालत राहायच्या। तुम्ही पाहू शकता किती छान अशा चापून चोपून या प्लेट्स बसलेल्या आहेत, पण आपण ज्या पिना लावलेल्या आहेत बॉल पिन त्या दिसू नयेत त्यासाठी काय करायचं, निरी पिन काढायची, त्यातली एक निरी सोडायची आणि त्यानंतर ती निरी त्यावरती धरून आपल्याला वरती आणि खाली एक बॉल पिन लावायची आहे, त्यामुळे आतमध्ये ज्या पिना लावलेल्या आहेत त्या दिसून येत नाहीत। जर आपण कमरेवरती अशा पद्धतीने प्लेट्स केल्या तर साडी सुद्धा खूप चापून चोपून बसल्यासारखी दिसते, दिसायलाही लुक छान दिसतो, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने प्लेट्स करू शकता। त्यानंतर मी गौरीला ब्लाउज घालून घेतलेला आहे। आपण लेडीज जो ब्लाउज घालतो तोच ब्लाउज आहे, गौरीसाठी वेगळा असा शिवलेला नाहीये, फक्त तो ब्लाउज मी सेफ्टी पिनच्या सहाय्याने मागच्या बाजूने फिटिंग केला आहे, त्यामुळे तो व्यवस्थित दिसत आहे आणि ब्लाउजला नॉड असेल तर खूप छान बसतो ब्लाउज। त्यानंतर आपण पदराकडचा जो भाग सोडला होता तर साडीच्या काठ्या एवढ्या शक्यतो प्लेट्स करून घ्यायच्या आणि अशा झटकायच्या, त्यामुळे त्या खालीपर्यंत व्यवस्थित होतात आणि मग अशा जुळवून घ्यायच्या आणि मग पदर आपण खांद्यावरती देऊन तिथे एक सेफ्टी पिन लावून घेऊ शकतो। असा खांद्यावरती पदर दिल्यावरती ब्लाउजला अटॅच अशी सेफ्टी पिन आपल्याला लावून घ्यायची आहे आणि मग प्लेट्स समोरून व्यवस्थित करून घ्यायच्या। एकदम समोरची जी प्लेट आहे ती थोडीशी खाली ओढून घ्यायची आणि बाकीच्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित चापून चोपून बसवायच्या, त्यामुळे साडी दिसायला छान दिसते। ह्याला जर कंबरपट्टा बांधला तर मग साडीला खरा फायनल लुक येतो। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साडी अशा पद्धतीने नेसवून तयार झालेली आहे। याला कंबरपट्टा देखील बांधून दाखवते, त्यामुळे साडी दिसायला अजूनच छान दिसते। इथे मी गौरीचा मुखवटा एखाद्या कपड्याच्या सहाय्याने फिट करून घेतलेला आहे, पण असा लोखंडी स्टँडचा भाग थोडासा गळ्यापाशी दिसतो, तर त्यासाठी मी वरचा काठ साडीचा उचलून त्या ठिकाणी धरून अशा दोन्हीकडे 2 पिना लावून घेतलेल्या आहेत, त्यामुळे समोरचा लोखंडी स्टँडचा भाग दिसत नाही। तुम्ही बॉडीला नेसवणार असाल साडी तर मग काही प्रश्नच नाही, पण लोखंडी स्टँडवरती नेसवणार असाल तर वरचा काठ उचलून आपल्याला तो भाग लोखंडाचा झाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली गौराई आपण हवी तशी सजवू शकतो आणि प्रत्येक वेळी मात्र आपल्याला गौराईच्या डोक्यावरती पदर द्यायचा असतो, तर तो पदर व्यवस्थित राहावा यासाठी आपल्याला आधी पदर द्यायचा, त्यानंतर इकडच्या गळ्यापाशी एखादी सेफ्टी पिन लावून घ्यायची साडीला धरून आणि त्यानंतर डोक्यावरून घेऊन इकडच्या बाजूला देखील सेफ्टी पिन लावून घ्यायची, त्यामुळे तो पदर हलत नाही। तर या ठिकाणी मी दोन्ही बाजूला 2 पिना लावून घेतलेल्या आहेत
आणि मग ज्या काही प्लेट्स विस्कटलेल्या असतील त्या आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो। अशा पद्धतीने डोक्यावरचा पदर हालत नाही आणि असा मुकुट तर आपण बांधतो त्यामुळे पदर पडतही नाही। तर अशा पद्धतीने लोखंडी स्टँडवरती अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने परफेक्ट साडी कशी नेसायची हे आपण आज पाहिलेलं आहे। तुम्ही बघू शकताय। तर यावर्षी तुम्ही सुद्धा तुमच्या गौरीला अशी साडी नक्की नेसवा, खूप छान दिसते। तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय। कसा वाटला मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।